राज्यातील अकोला शहरात ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. सदर घटनेचा आज कोपरगाव सकल हिंदू समाज व सकल भोई समाजाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देत तीव्र निषेध करण्यात आला आहे. सदर निवेदनाद्वारे विविध मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. सदर प्रकरणाचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवला जावा, या खटल्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सारखे ज्येष्ठ अनुभवी वकिलांची निवड शासनातर्फे केली जावी. सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, फाशी दिली जावी. आरोपीचे घर अतिक्रमित क्षेत्रात असल्याने उत्तर प्रदेशच्या धर्तीवरील निर्णयाच्या आधारावर अतिक्रमण मोकळे करावे, महाराष्ट्र लव्ह जिहाद कायदा लागू करावा आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी सकल हिंदू समाज बांधव व सकल भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. अकोल्यामध्ये प्रकार घडलेला आहे तो फार निंदनीय आहे. 13 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला, ज्या नराधमाने बलात्कार केला, त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती बी लवकरात लवकर करावी ही विनंती. नाही तर आम्ही पुढचा जो आमचा जो हे राहील मोर्चा तो उपोषणाचा राहील. लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला जे हिंदू रक्षक जे आहे, हिंदू संघटनेचे कोपरगावचे लोक, त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. ते आमच्या याच्यात सहकार्य आलेले आहेत. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद. आज कोपरगाव 15/9/2025 कोपरगाव शहरात समस्त भोई समाजाच्या वतीने अकोलेला जी भोई समाजाची 13 वर्षाची तरुणीवर जो अत्याचार झाला, तर तोही नावाच्या व्यक्तीने या नराधामाने तिच्यावर गणपती विसर्जनच्या वेळेस घरचे गणपती विसर्जनला जात असताना तिच्यावर अत्याचार केला. त्या प्रकरणात आम्ही समस्त भोई समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे का त्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी. आज आम्ही निवेदनद्वारे त्यांना कळवलेलं आहे तहसीलदार साहेबांना. त्याला फाशी झाली नाही तर आम्ही पुढचा जो पाऊल असेल तो आम्ही उपोषणाचा असेल व तीव्र आंदोलन आम्ही छेडण्यात येईल. व जी आपली माता बहीण आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे. अशा नराधामाला जगणं हे अजिबात तो जगलाच नाही पाहिजे. त्याला फाशी कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अकोला येथे जी घटना घडली, आपल्या एका गरीब कुटुंबातील हिंदू समाजाच्या भोई समाजाच्या मुलीचा जो गणपती विसर्जनाच्या दिवशी जो अत्याचार झाला, या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जन्मठेप्याला नको, याला डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हे आज आम्ही तहसीलदार साहेबांना सकल हिंदू समाज भोई समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. आणि इथून पुढे हिंदूंच्या मुली सुरक्षित राहायला पाहिजेत. याच्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलायला पाहिजेत. लव्ह जिहाद कायदा आणला पाहिजे. आणि या अशा भडव्या जिहाद यांनी कोपरगावात असा काही प्रकार करायचा प्रयत्न जरी केला तर त्याची गाठ ही सकल हिंदू समाजाची राहील. हे सर्वांनी ध्यानात घ्या.